नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा आपले सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे। आता सुट्ट्या संपलेल्या आहेत आणि पुन्हा एकदा अभ्यासाला सुरुवात करण्याची वेळ आलेली आहे। त्यापूर्वी तुम्ही प्रथम सत्राचा पेपर कसा सोडवला, तुम्हाला त्यात काही अडचणी आल्या का किंवा तो पेपर तुम्हाला कसा गेला ते मला कमेंट करून सांगायचं आहे। त्याचबरोबर तुम्ही दिवाळी कशी साजरी केली, मामाच्या गावी कोण कोण गेलेलं, ह्या सर्व गोष्टी मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा। तर आज आपण इयत्ता 7वी विषय विज्ञान यातील 11वा पाठ पेशी रचना आणि सूक्ष्मजीव या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत। परंतु त्यापूर्वी या पाठात काही प्रश्न आलेले आहेत जे महत्त्वाचे आहेत, ज्यांची उत्तरे जाणून घेणं महत्त्वाचे आहेत। तर त्यामुळे आपण सुरुवातीला पाठात आलेले प्रश्न व त्यांची उत्तरे पाहूयात आणि त्यानंतर स्वाध्यायाला सुरुवात करूया। तर चला तर मग बघूयात। सजीवांचे शरीर ज्या सूक्ष्म घटकांनी बनले आहे त्याला काय म्हणतात? या घटकांची संख्या सर्व सजीवांमध्ये सारखीच असते का? तर पृष्ठ क्रमांक 71 वरती हा प्रश्न आहे। याचं उत्तर आहे सजीवांचे शरीर पेशी या सूक्ष्म घटकांनी बनलेले आहे। या पेशींची संख्या प्रत्येक सजीवात वेगवेगळी असते। दोन्ही प्रश्नांचं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे। पुढचा प्रश्न आहे एकपेशीय सजीवांच्या जीवनक्रिया कोठे होतात? तर याचं उत्तर आहे एकपेशीय प्राण्यांच्या सर्व क्रिया एकाच पेशीत होतात। जसे अन्नग्रहण, पचन, उत्सर्जन या सर्व क्रिया एकाच पेशीत होतात। प्रजननाच्या वेळी तीच पेशी विभाजित होऊन त्याचपासून 2 पेशी बनतात। आता खरं तर ह्याचं एक पेशीय प्राण्यांच्या सर्व क्रिया एकाच पेशीत होतात हे एका ओळीचं उत्तर येऊन जाईल, परंतु अधिकच्या माहितीसाठी तुम्हाला खालील 2 ओळी दिलेल्या आहेत। आणि कारण तुम्ही कमेंटमध्ये नेहमी म्हणत असता की उत्तर छोटे देत जा, परंतु ते तुम्हाला समजायला देखील पाहिजे, यासाठी या प्रश्नांची उत्तरे अशा प्रकारची दिलेली आहेत। पुढचा प्रश्न बघूया। पेशींना निश्चित आकार कशामुळे प्राप्त होतो? पृष्ठ क्रमांक 74 वरती हा प्रश्न आहे। या ठिकाणी याला नंबर आहे 1। पाठ्यपुस्तकामध्ये जसे क्रमांक दिलेले आहेत तसेच आपण या ठिकाणी घेतलेले आहेत। तर याचं उत्तर बघूयात। पेशींना पेशीभित्तिकेमुळे आणि पेशीपटलामुळे निश्चित आकार प्राप्त होतो। दुसरा प्रश्न आहे पेशींचे संरक्षण कशामुळे होते? तर याचं उत्तर आहे पेशीपटल अनावश्यक पदार्थ पेशीच्या आत येऊ देत नाही। वनस्पती पेशीतही पेशीभित्तिका संरक्षणाचे काम करतात। पेशी द्रवातील काही घटक प्रथिने देखील रोगजंतूशी मुकाबला करू शकतात, यामुळे पेशींचे संरक्षण होते। तिसरा प्रश्न आहे पेशींच्या गरजा कोणत्या आहेत? पृष्ठ क्रमांक 74 वरती हा प्रश्न आहे। तर पेशींना ऑक्सिजन, पोषण द्रव्य आणि पाणी यांची गरज असते किंवा या गरजा पेशींच्या असतात। पुढचा प्रश्न आहे, आता या ठिकाणी परत 1 हा नंबर दिलेला आहे, जसा पाठ्यपुस्तकामध्ये आहे तसाच आपण या ठिकाणी घेतलेला आहे। सूक्ष्मजीव म्हणजे काय? पृष्ठ क्रमांक 74 वरती हा प्रश्न आहे। याचं उत्तर बघूयात। आपल्या सभोवताली सगळीकडे आहेत पण जे आपल्या डोळ्यांना सहज दिसत नाहीत आणि त्यांना पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शकाचा वापर केला जातो, अशा सजीवांना सूक्ष्मजीव असे म्हणतात। दुसरा प्रश्न आहे अमिबा, पॅरामेशियम, युग्लिना, गोगलगाय, हत्ती, कबूतर, जंत यांचे आकारानुसार 2 गटात वर्गीकरण करा। तर याचं उत्तर बघूयात। अमिबा, पॅरामेशियम आणि युग्लिना हे सूक्ष्मजीव आणि एकपेशीय आदिजीव आहेत। तर गोगलगाय, हत्ती, कबूतर आणि जंत हे बहुपेशीय सहज दिसू शकणारे प्रगत सजीव प्राणी आहेत। पुढचा प्रश्न आहे ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळा का जमा करावा? पृष्ठ क्रमांक 77 वरती हा प्रश्न आहे। याचं उत्तर बघूयात। ओला कचरा विघटनशील कचरा असतो, कुजून त्याचे खत होऊ शकते, आणि सुका कचरा असा विघटनशील नसतो, तो फेकला तरी निसर्गात तसाच पडून राहतो। त्यामुळे आपल्या गावा शहराचे सौंदर्य नष्ट होते। प्लास्टिक सारखा कचरा कित्येक वर्ष तसाच पडून राहतो आणि त्याचे दुष्परिणाम होतात।
कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन व्हावे यासाठी ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळा जमा करावा. तुम्ही जर घंटा गाडीचं किंवा कचऱ्याच्या गाडीचं निरीक्षण केलं तर त्यालाही 2 भाग बनवलेले असतात. एका भागामध्ये ओला कचरा टाकण्याची सुविधा दिलेली असते आणि एका भागामध्ये सुका कचरा टाकण्याची सुविधा दिलेली असते. आणि प्रत्येक महानगरपालिका किंवा अनेक ठिकाणी ग्रामपंचायतमध्ये देखील 2 वेगवेगळ्या डस्टबिन दिलेल्या असतात, ओला कचरा आणि सुका कचरा. तर आपली ती जबाबदारी आहे की आपण तो कचरा वेगवेगळा टाकला पाहिजे. आपल्याला फक्त तेवढंच काम करायचं, बाकी प्रक्रिया महानगरपालिका आणि ग्रामपंचायत किंवा जे यंत्रणा आहे ते त्यांचं काम करत असतात. पुढचा प्रश्न बघूया. मेथी, वाटाणा, घेवडा यांच्या रोपट्यांच्या मुळांचे निरीक्षण करा. मुळांवर गाठी कशासाठी असाव्यात? तर याचं उत्तर बघूयात. मेथी, वाटाणा, घेवडा या सर्व शेंगवर्गीय वनस्पती आहेत. त्यांच्या मुळांवर असलेल्या गाठींमध्ये नायट्रोजन स्थिरीकरण करणारे जीवाणू असतात. वनस्पतींना हवेतील नायट्रोजन वापरता येत नाही. हे जीवाणू जमिनीतला नायट्रोजन वापरून त्याची संयुगे बनवतात. त्यामुळे त्या वनस्पतींना नायट्रोजन संयुगांचा पुरवठा होतो. हाच नायट्रोजन वापरून या वनस्पती प्रथिनयुक्त कडधान्य तयार करतात. अशा रीतीने वनस्पती जीवाणूंना त्यांच्या मुळांच्या गाठीवर आसरा देतात आणि त्याची परतफेड म्हणून या गाठीतले जीवाणू वनस्पतींना नायट्रोजनची संयुगे पुरवतात. पुढचा प्रश्न आहे, रवा, इडली, भटुरे, नान यामध्ये दही का घालतात? तर याचं उत्तर आहे, दह्यामध्ये उपयुक्त सूक्ष्मजीव असतात. त्यांच्यामुळे पिठात किण्वन होते. या क्रियेत उष्णता निर्माण होऊन कार्बन डायऑक्साईड व इतर वायू तयार होऊन पदार्थाचे आकारमान वाढवले जाते. पीठ फुगून पदार्थ हलके बनतात. त्यातील जीवनसत्वे वाढतात. यासाठी रवा, इडली, भटुरे, नान यांच्यामध्ये दही घालतात. पुढचा प्रश्न आहे, दही, इडली, डोसा हे पदार्थ पचण्यास हलके कसे बनतात? याचं उत्तर आहे, दही, इडली आणि डोसा हे पदार्थ किण्वन होऊन सूक्ष्मजीवांच्या मदतीने बनवले जातात. किण्वन होत असताना कार्बन डायऑक्साईड व इतर वायू बाहेर पडून पीठ फुगते. त्या आंबवण्याच्या क्रियेने पदार्थ चविष्ट आणि हलके होतात. पुढचा प्रश्न आहे, किण्वन प्रक्रिया कोणी शोधली? तर याचं उत्तर आहे, लुई पाश्चर या शास्त्रज्ञाने किण्वन प्रक्रिया शोधली. पुढचा प्रश्न आहे, लहान बाळांना ठराविक दिवसांनी लस का देतात? काय असते ही लस? तर याचं उत्तर आहे, लहान बाळांच्या शरीरात रोगप्रतिकार शक्ती निर्माण करण्यासाठी लसी दिल्या जातात. जन्मानंतर BCG म्हणजेच क्षयविरोधी लस दिली जाते. नंतर त्यांना त्रिगुणी लस देतात. यात डांग्या खोकला, धनुर्वात आणि घटसर्प या रोगांच्या प्रतिकारासाठी लसी असतात. तसेच पोलिओच्या प्रतिकारासाठी तोंडावाटे लस दिली जाते. पुढचा प्रश्न आहे, बंद डब्यात चुकून राहिलेली मिठाई किंवा पाव यांचे 3-4 दिवसांनी काय होते? याचं उत्तर आहे, बंद डब्यात चुकून राहिलेले अन्नपदार्थ सूक्ष्मजीवांमुळे खराब होतात. पावावर बुरशी वाढताना दिसते.
पुढचा प्रश्न आहे, अन्न पदार्थ दूषित झाला आहे हे तुम्ही कसे ओळखाल? याचं उत्तर, दूषित अन्न पदार्थाची चव, रंग आणि वास बदलतो. खराब अन्न कडू लागते आणि त्याला दुर्गंधी होते. बुरशी असलेल्या अन्नावर हिरवट, काळपट तंतूचे आवरण दिसते. यावरून आपणास अन्न पदार्थ दूषित झाला आहे हे लगेच समजू शकते. पुढचा प्रश्न आहे, विकतचे अन्न घेताना काय पाहाल आणि का? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे, अन्नपदार्थ विकत घेताना त्याचा रंग, वास हे दोन्ही प्रथम पाहिले पाहिजे. त्याची चव घेता आली तर तीही घ्यावी. हवाबंद डब्यात किंवा बाटलीत असेल तर त्यावरच्या एक्सपायरीची तारीख बघितली पाहिजे. पॅकेट असतील तर ती उघडली आहेत का हे लक्षात घेतले पाहिजेत. तिसरा प्रश्न आहे, लग्न समारंभ तसेच मोठे भोजनाचे कार्यक्रम यामध्ये अन्न विषबाधेच्या घटना का घडतात? याचं उत्तर, अस्वच्छ हाताने ते हाताळणे, अन्न उघडे ठेवणे, शिळे ताजे अन्न एकत्र करणे, अन्न शिजवून बराच काळ ठेवणे, अन्न नीट न शिजवणे या बाबींनी अन्न बिघडून जाते. अन्न शिळे झाले आणि नीट साठवले नाही तर ते आंबते. गोडाचे आणि दुधाचे पदार्थ लवकर खराब होतात. असे पदार्थ निष्काळजीपणामुळे सर्वांना वाढले गेले तर लग्न समारंभ तसेच मोठे भोजनाचे कार्यक्रम यामध्ये अन्न विषबाधेच्या घटना घडतात. पुढचा प्रश्न आहे, मानवाप्रमाणेच प्राणी, वनस्पती यांना सूक्ष्मजीवांमुळे कोणकोणते रोग होतात? तर याचं उत्तर आहे, सुरुवातीला आपण बघूयात वनस्पतीमध्ये आढळणारे रोग. तर बुरशीसारखे जीव, बॅक्टेरिया, फायटोप्लाझ्मा, विषाणू, व्हायराइड्स, नेमाटोड्स आणि परजीवी हे सूक्ष्मजीवांमुळे वनस्पतीमध्ये आढळणारे रोग आहेत. तर अँथ्रॅक्स आणि काही विषाणूमुळे प्राण्यांमध्ये पाय आणि तोंडाचे आजार, रेबीज हा विषाणूमुळे होतो आणि क्यूताप हा देखील सूक्ष्मजीवांमुळे प्राण्यांमध्ये होणारा रोग आहे. पुढचा प्रश्न आहे, आपल्याला ताप येतो म्हणजे नक्की काय होते? याचं उत्तर आहे, आपले आरोग्य चांगले असते तेव्हा आपल्या शरीराचे तापमान सुमारे 37° इतके असते. परंतु जर आपल्या शरीरात रोगकारक सूक्ष्मजीव शिरले तर आपल्या रोगप्रतिकारक क्षमतेनुसार आपण या रोगजंतूचा सामना करायला लागतो. त्यामुळे शरीराचे तापमान आपोआप वाढू लागते. यालाच आपण ताप आला असे म्हणतो.
4. शरीर तप्त झाल्यामुळे सूक्ष्मजीव नष्ट होतात, त्यामुळे ताप येणे हे चांगले लक्षण आहे. त्यावरून आपल्या रोगप्रतिकारक क्षमतेच्या परिणामकारकतेचा अंदाज येतो. पुढचा प्रश्न आहे, मानवी शरीराचे तापमान सुमारे 37 अंश सेल्सिअस व सूक्ष्मजीवांची जास्तीत जास्त वाढ होण्याचे तापमान 15 अंश सेल्सिअस ते 35 अंश सेल्सिअस यांचा संबंध कसा जोडाल? तर उत्तर बघूयात. सूक्ष्मजीवांची जास्तीत जास्त वाढ होण्याचे तापमान 15 अंश ते 35 अंश सेल्सिअस इतके असते. म्हणजेच मानवी शरीराच्या तापमानात त्यांची म्हणावी तेवढी वाढ होणार नाही. शिवाय जर एखादा सूक्ष्मजीव शरीरात शिरला तर आपली रोगप्रतिकारक क्षमता चांगली असली तर शरीराचे तापमान वाढते आणि रोगजंतूचा तसाच नाश होतो. पुढचा प्रश्न आहे, पावसाळ्यात कपडे दमट राहिले तर काय होते? पृष्ठ क्रमांक 80 वरती हा प्रश्न आहे. याचं उत्तर बघूयात. पावसाळ्यात हवा दमट असल्याने कपडे वाळत नाहीत. अशा कपड्यांना घाणेरडा कुबट वास येतो. या कपड्यांवर माशा आणि केंबरे पण येतात. पुढचा प्रश्न आहे, गोणपाटाच्या तागाच्या पिशव्यांवरील काळे पांढरे डाग कसले असतात? याचं उत्तर, गोणपाटाच्या तागाच्या पिशव्यांवरील काळे पांढरे डाग हे बुरशी असल्यामुळे पडलेले असतात. तीन, चामड्याची पाकिटे, पर्स, पट्टे, पादत्राणे यांना पॉलिश लावून मगच का ठेवून देतात? याचं उत्तर, चामड्याची पाकिटे, पर्स, पट्टे, पादत्राणे हे सर्व सेंद्रिय पदार्थांनी बनलेले असतात. दमट आणि पावसाळी हवेत त्यावर बुरशी आणि जीवाणू सहज वाढू लागतात. असे सूक्ष्मजीव चामड्यांचे नुकसान करतात. या वस्तू खराब होऊ नयेत आणि टिकाव्यात यासाठी त्यांना पॉलिश लावून मगच ठेवून देतात. पुढचा प्रश्न आहे, जुने रबर, कागद, नोटा यांच्यावर पावडरी सारखा कोणता पदार्थ तयार झालेला दिसतो? आपण पावसाळ्यात नोटा जर बराच काळ पर्समध्ये किंवा पॉकेटमध्ये ठेवल्या तर त्यावरती एक पांढरा पावडर सारखा थर दिसून येतो. तर याचं उत्तर बघूया. जुने रबर, कागद, नोटा यांच्यावर पावडरीसारखा पसरलेला पदार्थ कवकांच्या म्हणजेच बुरशीच्या काही घटकांपासून तयार होतो. आतापर्यंत आपण पाठात आलेले प्रश्न व त्यांची उत्तरे बघितली. तर आता आपण स्वाध्यायाला सुरुवात करूया. आता यातील पहिला प्रश्न आहे, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. त्यामध्ये पेशी म्हणजे काय? याचं उत्तर आहे, सर्व सजीवांचा रचनात्मक व कार्यात्मक असा मूलभूत घटक म्हणजे पेशी होय. पुढचा प्रश्न आहे, पेशींमधील विविध अंगके कोणती आहेत? याचं उत्तर, केंद्रक, आंतरद्रव्य जालिका, रायबोझोम, गॉल्जी पिंड, लैकारिका, तंतुकणिका, लवके, रिक्तिका अशी पेशींमधील विविध अंगके आहेत.
पुढचा प्रश्न आहे सूक्ष्मजीव म्हणजे काय? याचं उत्तर, आपल्या सभोवताली सगळीकडे आहेत, पण जे आपल्या डोळ्यांनी सहज दिसत नाहीत आणि त्यांना पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शकाचा वापर केला जातो, अशा सजीवांना सूक्ष्मजीव म्हणतात. पुढचा प्रश्न आहे सूक्ष्मजीवांचे विविध प्रकार कोणते? याचं उत्तर आहे, जीवाणू व विषाणू, कवकवर्गीय बुरशी, पाण्यात आढळणारे शैवालाचे तंतू आणि आदिजीव इत्यादी सूक्ष्मजीवांचे विविध प्रकार आहेत. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. त्यामध्ये रिकामी जागा हे अंग फक्त वनस्पती पेशीतच असते. तर रिकाम्या जागी कोणता शब्द येईल? लवक. सूक्ष्मजीवांमुळे कचऱ्याचे रिकामी जागा मध्ये रूपांतर होते. तर रिकाम्या जागेमध्ये योग्य शब्द येईल खतामध्ये. पेशीमध्ये रिकामी जागा मुळे प्रकाश संश्लेषण होते. तर रिकाम्या जागी काय येईल? हरित लवकामुळे. पेशीमध्ये हरित लवकामुळे प्रकाश संश्लेषण होते. त्यानंतर रिकामी जागा अभ्यासासाठी इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाचा वापर करावा लागतो. तर सूक्ष्मजीव किंवा पेशी अंगकाच्या अभ्यासासाठी. पुढचा प्रश्न आहे, तिसरा प्रश्न, आमच्यातील फरक काय आहे? त्यामध्ये वनस्पती पेशी व प्राणी पेशी या दोन्हीमधला आपल्याला फरक सांगायचा आहे. तर आपण सुरुवातीला तक्ता तयार करून घेऊया आणि त्यामध्ये या एका बाजूला वनस्पती पेशी आणि दुसऱ्या बाजूला प्राणी पेशी यांचा फरक लिहूयात. तर पहिला आहे, वनस्पती पेशींमध्ये लयकारिका नसतात, तर प्राणी पेशीमध्ये लयकारिका असतात. दोन, यातील पेशीद्रव्य कमी कणीदार व विरळ असते, तर प्राणी पेशीतील पेशीद्रव्य अधिक कणयुक्त व दाट असते. 3, वनस्पती पेशीमध्ये सेल्युलोजने बनलेली पेशीभित्तिका असते. तर 3, प्राणी पेशीत अशी पेशीभित्तिका नसते. चार, लवके केवळ वनस्पती पेशीतच आढळतात. तर व प्राणी पेशीच्या संदर्भात काय सांगता येईल? यात लवके नसतात. 5, यामधल्या तंतुकणिकांची संख्या कमी असते. तर प्राणी पेशीमधल्या तंतुकणिकांची संख्या जास्त असते. 6, यातील रिक्तिका पेशीद्रव्याने भरलेल्या असतात. कशाच्या? वनस्पती पेशीच्या. तर प्राणी पेशीच्या रिक्तिका अन्नाने किंवा टाकाऊ पदार्थांनी भरलेल्या असतात. 7, यातील रिक्तिका एक किंवा जास्त आणि आकाराने मोठ्या असतात. तर प्राणी पेशीतील रिक्तिका आकाराने लहान आणि तात्पुरत्या निर्माण झालेल्या असतात. आता या ठिकाणी आपल्याला हा प्रश्न 2 मार्कासाठी जर आला तर आपल्याला 4 पॉइंट्स लिहिले तरीही
चालतील. परंतु या ठिकाणी 6-7 पॉईंट्स मी दिलेले आहेत, त्यापैकी जे तुम्हाला सोपे वाटतात, जे तुमच्या लक्षात राहतात ते तुम्ही घेऊन 4 पॉईंट्स लिहिले तरीही चालतील. पुढचं आहे आधी केंद्रकी पेशी व दृश्य केंद्रकी पेशी या दोन्हीमधला फरक सांगायचा आहे. तर पहिलं बघूयात, जीवाणू आणि नीलहरित शैवालांमध्ये आधी केंद्रकी पेशी आढळतात. तर उच्च विकसित बहुपेशीय वनस्पती व प्राणी यात दृश्य केंद्रकी पेशी आढळतात. या ठिकाणी चं करेक्शन करून घ्या. 2 आधी केंद्रकी पेशी आकाराने लहान असतात, तर दृश्य केंद्रकी पेशी आकाराने मोठ्या असतात. 3 आधी केंद्रकी पेशीमध्ये सुस्पष्ट केंद्रक नसतो, तर दृश्य केंद्रकी पेशीमध्ये केंद्रक पटल, केंद्रकी आणि केंद्रक द्रव्य असलेले केंद्रक असते. 4 आधी केंद्रकी पेशीतील पेशी अंगके पटल विरहित असतात, तर दृश्य केंद्रकी पेशीतील पेशी अंगकांना पटलाचे आवरण असते. 5 यात केंद्रक पटल नसल्याने केंद्रक द्रव्याचा पेशी द्रव्याशी थेट संबंध येतो, तर केंद्रक पटलामुळे केंद्रक द्रव्य नेहमीच वेगळे राहते व ते पेशी द्रव्यात मिसळत नाही. 6 या प्रकारच्या पेशीत तंतुकणिका नसतात, तर दृश्य केंद्रकी पेशी संदर्भात आपल्याला सांगता येईल या पेशीत तंतुकणिका असतात. 7 हरितद्रव्य गोलीय पिटिकांमध्ये असते, तर दृश्य केंद्रकी पेशीच्या संदर्भात हरितद्रव्य लवकांमध्ये असते. तर अशा प्रकारचा हा फरक आपल्याला सांगता येईल. यामध्ये देखील 7 पॉईंट दिलेले आहेत, परंतु या ठिकाणी 2 मार्कांसाठी 2 गुणांसाठी हा जर प्रश्न आला तर 4 पॉईंट्स लिहिले तरीही चालतील. यामधले जे पॉईंट्स तुम्हाला सोपे वाटतात, जे समजतात ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते घेऊ शकता. आलं लक्षात? चौथा प्रश्न आहे वनस्पती पेशी व प्राणी पेशी यांच्या आकृत्या काढून त्यांचे वर्णन तुमच्या शब्दात लिहा. तर वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी या दोन्हीच्या आकृती या ठिकाणी दिलेली आहेत. त्या पेशीच्या विविध अंगांना नावे देखील दिलेली आहेत. तर अशा प्रकारच्या आकृत्या काढायच्या आहेत आणि त्याचं वर्णन करायचं आहे. आता या ठिकाणी जे फरक स्पष्ट करामध्ये आपण जे पॉईंट्सनुसार उत्तर दिलेलं आहे ते लिहिलं तरीही चालेल. तशाच पद्धतीचं हे देखील उत्तर असणार आहे. तर सुरुवातीला बघूया वनस्पती पेशी. 1 लवके हे महत्त्वाचे पेशी अंगक केवळ वनस्पतीच्याच पेशीत असते. त्यापैकी हरित लवक प्रकाश संश्लेषण करू शकते. 2 रिक्तिका शक्यतो मोठी आणि एकच असते. रिक्तिका मध्यभागी असल्याने पेशीद्रव्य कडेला सरकलेला दिसतो. 3 वनस्पती पेशीच्या सर्वात बाहेर सेल्युलोजने बनलेली पेशीभित्तिका असते. 4 पेशीपटल पेशीभित्तिकेच्या आत असतो, त्याच्या आत पेशीद्रव असतो, यात काही पेशी अंगके असतात. 5 केंद्रक, आंतरद्रव्य जालिका, गोल्जी पिंड, तंतुकणिका ही इतर पेशी अंगके पेशीद्रवात विखुरलेली असतात. आता 2 बघूयात प्राणी पेशी. याचं वर्णन करायचं आहे. 1 प्राणी पेशीत लवके नसतात. 2 पेशीपटलाच्या आत पेशीद्रव्य असतो, हा सर्व बाजूने पसरलेला असतो, यात काही पेशी अंगके असतात. 3 प्राणी पेशीच्या सर्वात बाहेर पेशीपटल असते. 4 केंद्रक, आंतरद्रव्य जालिका, गोल्जी पिंड, लयकारिका, तंतुकणिका व काही लहान आकाराच्या रिक्तिका ही पेशी अंगके असतात. पाचवा प्रश्न बघूया. सूक्ष्मजीवांची उपयुक्तता व हानिकारकता स्पष्ट करा.
आता या ठिकाणी या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मोठी वाटू शकतात, परंतु ते देणे गरजेचे आहे. कारण जास्त उत्तर जर आपण लक्षात ठेवलं तर परीक्षेच्या वेळेस किंवा जर तुमच्या शिक्षकांनी विचारलं तर त्यातील काही भाग आपला विसरला जातो. जशाच तसं आपल्याला उत्तर आठवत नाही. त्यावेळेला जास्तीचं उत्तर पाठ करून ठेवलं किंवा लक्षात ठेवलं तर आपल्याला पाहिजे तेवढं उत्तर ऐन वेळेला लिहिता येतं किंवा आठवतं. तर पहिलं बघूया सूक्ष्मजीवांची उपयुक्तता. सूक्ष्मजीव कचरा विघटित करून परिसर स्वच्छ राखतात, कचऱ्यापासून खत बनवतात. सूक्ष्मजीवांमुळे बायोगॅस संयंत्रांच्या माध्यमातून जैववायू निर्माण केला जातो. मातीतील आणि कडधान्यांच्या रोपट्यांच्या मुळांवरील गाठीत राहणारे सूक्ष्मजीव हवेतील नायट्रोजनचे रूपांतर संयुगात करतात. त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते, तसेच कडधान्यातील प्रथिनांचे प्रमाण वाढण्यास मदत होते. सूक्ष्मजीव दुधाचे दही इतर दुग्धजन्य पदार्थाची निर्मिती करतात. पदार्थाचे अपघटन करून किंवा किण्वन प्रक्रियेने नवीन रसायने, अल्कोहोल, जीवनसत्वे, प्रतिजैविके, पाव इत्यादींची निर्मिती करतात. सूक्ष्मजीवांचा उपयोग करून कातडी कमावणे, गायपातापासून धागे मिळवणे या प्रक्रिया केल्या जातात. समुद्रात तेल गळतीमुळे आलेला तेलाचा तवंग काढण्याचे काम सूक्ष्मजीवांच्या मदतीने करून पाणी स्वच्छ केले जाते. सूक्ष्मजीवांची हानिकारकता आता आपण बघणार आहोत. सूक्ष्मजीवांमुळे अन्न खराब होते. विशेषतः निरनिराळ्या अन्नावर दमट आणि उष्ण हवेत बुरशी येते. सूक्ष्मजीव एंटेरोटॉक्सिनची निर्मिती करून अन्न विषबाधा घडवून आणतात. अनेक प्रकारचे रोगकारक सूक्ष्मजीव वनस्पती, प्राणी आणि मानव यांच्यात विविध प्रकारचे रोग निर्माण करतात. आमांश, टायफॉइड, कॉलरा, कावीळ, गॅस्ट्रो अशा रोगांच्या साथी सूक्ष्मजीवांमुळेच येतात. डासामुळे प्रसार होणारे हिवताप, डेंग्यू, हत्तीरोग, पीतज्वर, चिकनगुनिया, झिका ताप असे रोग सूक्ष्मजीवांच्या कारणानेच होतात. तसेच सर्दी, खोकला, घटसर्प, निमोनिया, क्षय असे श्वसन मार्गाचे रोग देखील रोगकारक सूक्ष्मजीवांनीच होतात. आणि याचं ताजं उदाहरण द्यायचं म्हणजे कोरोना. तर कोरोनाचा विषाणू हा देखील सूक्ष्मजीवांमध्येच मोडला जातो किंवा गणला जातो आणि त्यामुळे देखील रोग किंवा आजार मोठ्या प्रमाणात पसरतो. प्रश्न 6 कारणे लिहा. महापूर, अतिवृष्टी या काळात रोग प्रसार होतो. तर याचं उत्तर आहे कारण दूषित पाण्यावाटे आणि उघड्या प्रदूषित अन्नावाटे जंतूच्या प्रसारामुळे रोगप्रसार होतो. निरनिराळ्या रोगांच्या साथी पसरतात. महापूर आणि अतिवृष्टी यामुळे सगळीकडे पाणी साचून जंतूचा प्रादुर्भाव होतो. घरमाशीचे प्रजनन होऊन जंतू प्रसाराला त्या पूरक ठरतात. दमट हवामानामुळे अन्न देखील लवकर खराब होते. पूर ओसरला तरी पाण्याच्या डबक्यांमुळे डास निर्माण होतात. डास अनेक रोगांना कारणीभूत होतात. अशा अनेक कारणांनी महापूर, अतिवृष्टी या काळात रोग प्रसार होतो. आता पुढचा प्रश्न आहे शिळे अन्न खाल्ल्याने विषबाधा होण्याची शक्यता असते. याचं उत्तर अन्न शिळे झाले की त्यात सूक्ष्मजीवांचा शिरकाव होतो. हे सूक्ष्मजीव एंटेरोटॉक्सिन्स या विषारी पदार्थाची निर्मिती करतात.
हे द्रव्य अन्नात मिसळले गेले की विषबाधा होते, म्हणून शिळे अन्न खाल्ल्याने विषबाधा होण्याची शक्यता असते. जमीन मशागतीमध्ये माती खाली वर करतात. तर याचं कारण आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. याचं उत्तर, मातीमध्ये उपकारक जीवाणू असतात, त्यांच्यामुळे खत निर्मिती होते. तसेच काही जीवाणू मातीत असणाऱ्या नायट्रोजनचे संयुगात रूपांतर करून नायट्रोजनचे जैविक स्थिरीकरण करतात. या जीवाणूमुळे वनस्पतीची नायट्रोजनची निकड भागते. म्हणून पिकांची योग्य वाढ होण्यासाठी जमीन मशागतीमध्ये माती खालीवर करून जीवाणूंची सरमिसळ करतात. पुढचा प्रश्न आहे, बुरशी ओलसर जागी चटकन वाढते. याचं उत्तर, प्रत्येक सूक्ष्मजीवाला वाढ व प्रजनन होण्यासाठी विशिष्ट परिस्थितीची आवश्यकता असते. बुरशीच्या वाढीसाठी ओलसर, उबदार आणि दमट जागा आवश्यक असते. कोरड्या ठिकाणी तिची वाढ होत नाही. पुढचा प्रश्न आहे, घराघरांमध्ये शीत कपाटांचा वापर करतात. तर याचं कारण काय आहे ते लिहायचं आहे. उत्तर बघूयात. थंड तापमानात सूक्ष्मजीव वाढत नाहीत. त्यांची वाढ 15 अंश सेल्सिअस ते 35 अंश सेल्सिअस याच तापमानात होऊ शकते. शीत कपाटात तापमान बरेच कमी असल्याने तेथे सूक्ष्मजीव वाढत नाहीत. म्हणून अन्न पदार्थ टिकवण्यासाठी शीत कपाटांचा वापर केला जातो. पुढचा प्रश्न आहे, पाव तयार करताना फुगतो. तर याचं कारण काय असेल ते या ठिकाणी लिहायचं आहे. याचं उत्तर, पाव तयार करताना त्यात ईस्ट हा सूक्ष्मजीव घातला जातो. ईस्ट किण्वन प्रक्रिया करतो. त्यामुळे पावाच्या पिठात कार्बन डायऑक्साईड तयार होतो. त्यामुळे पाव तयार करताना तो फुगतो. पुढचा प्रश्न आहे, दुभत्या जनावरांना आंबवण देण्यापूर्वी ती भिजवून ठेवतात. याचं उत्तर, आंबवण हे गुरांचे खाद्य आंबवले जाते. आंबवल्यामुळे त्याच्यात अन्नगुण वाढतात. जीवनसत्वांची वाढ होते. दुभत्या जनावरांना चांगले दूध यावे आणि त्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी त्यांचे चांगले पोषण केले जाते. म्हणून दुभत्या जनावरांना आंबवून देण्यापूर्वी तो भिजवून ठेवतात. आता प्रश्न 7वा आहे, साधा व संयुक्त सूक्ष्मदर्शक तुम्ही कशासाठी वापराल, कसा ते सविस्तर लिहा. या ठिकाणी प्रश्नामध्येच आपल्याला सांगितलेलं आहे उत्तर सविस्तर लिहायचं आहे. आता हे उत्तर बघून परत तुम्ही कमेंट करताल की उत्तर खूप मोठं आहे आणि छोटे उत्तर द्या. तर आता हे उत्तर सविस्तर सांगितलेलं आहे, त्यामुळे हे सविस्तरच द्यायला लागणार आहे. तर उत्तर बघूयात. 1. साधा सूक्ष्मदर्शक कमी वर्धनाचा असतो. त्याच्या खाली कीटक, शरीर, फुलांचे अवयव अशी निरीक्षणे करता येतात. 2. केवळ डोळ्यांनी दिसू न शकणाऱ्या सूक्ष्मजीवांचा अभ्यास आणि निरीक्षण करण्यासाठी संयुक्त सूक्ष्मदर्शक वापरतात. 3. संयुक्त सूक्ष्मदर्शकात 100 ते 450 पट इतके प्रतिमावर्धन होऊ शकते. त्यामुळे पेशी, उती अशा निरीक्षणासाठी तो योग्य ठरतो.
4. ज्या वस्तूचे निरीक्षण करावयाचे असते ती काचपट्टीवर ठेवावी लागते. साध्या सूक्ष्मदर्शकाच्या थेट मंचावर हा आपला निरीक्षण नमुना ठेवता येतो. 5. संयुक्त सूक्ष्मदर्शकाखाली वस्तू ठेवायची झाल्यास त्याचे पातळ काप घ्यावे लागतात. 6. काचपट्टीवरच्या नमुन्यावर आच्छादन काच घातली जाते. मंचाखालचा प्रकाश स्रोत देणारा आरसा अगोदर जुळवून घ्यावा लागतो. 7. नेत्रभिंग आणि वस्तुभिंग एका सरळ रेषेत आणून त्याची एकत्रित वर्धित प्रतिमा आपल्याला दिसू शकते. 8. अगोदर स्थूल समायोजक वापरून आणि नंतर अचूक निरीक्षणासाठी सूक्ष्म समायोजक वापरावे लागते. 9. आपल्याला दिसणाऱ्या प्रतिमेवर आपण किरण संपात स्थानात दृष्टी एकाग्र करू शकतो. अशा रीतीने आपण साध्या सूक्ष्मदर्शकाने ढोबळ निरीक्षण आणि संयुक्त सूक्ष्मदर्शकाने काटेकोर निरीक्षण करू शकतो. आलं लक्षात? तर पाठात आलेले प्रश्न आणि त्यांची उत्तरे तुम्हाला कोणत्याही चॅनलवर मिळणार नाहीत. फक्त आपल्या आणि आपल्याच चॅनलवरती पाठात आलेले प्रश्न आणि त्यांची उत्तरे आणि त्यानंतर स्वाध्याय हा सर्व विषयांच्या सर्व पाठाचा आपण घेतलेला आहे. त्यामुळे आपल्या चॅनलसोबत नक्की राहा. ह्या पाठात आलेल्या प्रश्नांमुळे तुम्हाला हा पाठ समजण्यास अधिक सोपं जाईल. त्यामध्ये असणाऱ्या गोष्टी क्लिअर होतील आणि फक्त विद्यार्थ्यांनाच नाही तर शिक्षकांना देखील हे मार्गदर्शकच ठरणार आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.